कसं वाटलं? अहो ओके चलो. हॅलो, कालपासून आम्ही कन्फ्यूज आहोत आणि कुठे जायचं ते ठरत नव्हतं. सो आम्ही आता चिठ्ठ्या बनवल्यात. त्या चिठ्ठ्या ओढून जी चिठ्ठी निघेल तिकडे आम्ही जाणार. चला बघू. चलो चल काकी उचल. हो गया. यस ओपन कर. काय दिसत नाही मला. ओ ये आ गया है मालवण. डायरेक्ट मालवण. अभी जाना पड़ेगा मालवण. चलो. तर आम्ही कालपासून कन्फ्यूज होतो की कुठे जायचं. आम्ही ठरवलं की चिठ्ठी पाहू. भागापासून मालवणचं रनिंग आहे 297 किलोमीटर्स आणि साधारण आम्हाला 6.5 तास लागणार आहे पोहोचायला तिकडे. आणि मध्ये आम्ही हॉल्ट घेऊ लंचसाठी. त्यानंतर परत आमचा प्रवास सुरू होईल. सो बघूयात आपण तरी किती वाजता पोहोचतोय. स्टे ट्यून. बाय. तर मित्रांनो, काल आम्ही ट्रॅव्हलिंग करून साफसफाई करून खूप थकलेलो. त्यासाठी खूप लेट उठलो आणि नंतर मग आम्ही डिसाईड केलं कुठे जायचं आहे कुठे नाही. तर ह्यामध्ये आमचा खूप वेळ गेला. मग आम्ही दुपारी 12 वाजता निघालो. 12 वाजता निघालो तर खूप लेटच झालेला तसा पण. तरी बघू. नंतर मग आम्ही चिपळूणला थांबलो एका रेस्टॉरंटमध्ये आणि तिकडे मग पावभाजी घेतलेली खायला आणि दोघांनी मस्त पावभाजी एन्जॉय केली आणि नंतर मग पुढे निघालो. तर निघता निघता खूप लेट झाला आणि अंधारच झाला रत्नागिरीला पोचेपर्यंत. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की रत्नागिरीलाच राहू करून आजचा स्टे करू. आम्ही प्रॉपर मालवणला पोचलो नाही. सो मग प्रियंकाने ऑनलाईन पटापट बुकिंग केली. तर तिला हा वाडा भेटला म्हणजे आम्ही ज्या लोकेशनने चाललेलो तिकडे. मग ही बुकिंग केली. मग आम्ही इकडेच स्टेसाठी थांबलो आणि त्यानंतर मग तिकडे येऊन ऑनलाईन चेक इन केला आम्ही. खूप छान प्रॉपर्टी होती. प्रॉपर्टी खूप मस्त आहे आणि पुढे पण खूप मोठं गार्डन आहे. सो आम्ही त्या रूटला असं इतकं छान हॉटेल मिळेल आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं होतं. हॉटेल तर अप टू द मार्क आहे. आपण आता रूम्स बघूयात. रूम्स पण खूप सुंदर होते. एकदम नीट अँड क्लीन होते आणि त्यांचे फॅसिलिटीज सर्विसेस पण खूप छान होती. तुम्ही बघू शकता. आणि आज आम्ही इकडे स्टे करणार आहोत. आम्ही 31st इकडे सेलिब्रेट करू. सो उद्या आम्ही काय काय मज्जा करणार आहोत ते तुम्ही आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. खूप सारे ॲक्टिव्हिटीज आम्ही केले मालवणला. खूप एन्जॉय केलं. फुल ॲडव्हेंचरस होता तो डे. सो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.